एक प्रश्न आहे. समजा आज रात्री तुमच्या फोनवर एक मेसेज आला. कॉंग्रॅच्युलेशन्स! तुमच्या अकाउंटमध्ये इतके पैसे जमा झाले आहेत की आता तुम्हाला आयुष्यभर काम करण्याची गरज नाही. एक क्षणासाठी कल्पना करा. उद्यापासून अलार्म नाही, मंडेची भीती नाही, बॉस नाही, डेडलाईन नाही, ईएमआयची चिंता नाही. सकाळी उठल्यावर तुम्हाला कुठेही जायची घाई नाही. आणि आयुष्यात पहिल्यांदाच तुमच्याकडे वेळच वेळ आहे. सुरुवातीला कदाचित तुम्ही तेच कराल जे आज तुम्ही नेहमी म्हणता. बस एकदा पैसे आले ना, मग लाईफ फुल एन्जॉय करणार. ट्रॅव्हल कराल, उशिरापर्यंत झोपाल, जे आवडेल ते खाल. मूव्हीज, गेम्स, फ्रेंड्स. कदाचित अशी लाईफ काही दिवस नाही, काही महिने तुम्हाला स्वप्नासारखी वाटेल. पण एक दिवस तुम्ही सकाळी उठाल आणि तुमच्याकडे करण्यासारखं काहीही नसेल. ना कोणती मीटिंग, ना कोणतं टार्गेट, ना कोणती घाई. फोन सायलेंट, कॅलेंडर रिकामा. आणि मग पहिल्यांदाच तुमच्या मनात एक विचित्र प्रश्न येईल. मी आता नेमकं काय करू? कारण कदाचित आपण आज ज्याला मला आराम हवा आहे असं म्हणतो, त्यामागे खरं तर आरामाची गरज नसते. आपल्याला आपल्या सध्याच्या आयुष्यातून थोडा वेळ पळून जायचं असतं. पण प्रश्न असा आहे, जर पळून जायचं ठिकाणच उरलं नाही, तर तुम्ही कोणत्या दिशेने जाल? आता इथेच एक छोटासा एक्सपेरिमेंट करूया. जर उद्यापासून तुम्हाला पैशासाठी काम करावं लागलं नाही, तर तुम्ही स्वेच्छेने कोणती गोष्ट करत राहाल? आणि नाही, उत्तर काहीच नाही असू शकत नाही. कारण काही दिवस आराम केल्यानंतर मन पुन्हा काहीतरी शोधायला लागतं. काहीतरी निर्माण करायचं, काहीतरी शिकायचं, कोणासाठी तरी उपयोगी पडायचं, किंवा अशी एखादी गोष्ट करायची ज्यासाठी सकाळी उठावंसं वाटेल. आणि कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यात आजपर्यंत चुकीचा प्रश्न विचारत होतात. तुम्ही विचारत होतात, मला किती पैसे कमवायचे आहेत? मला किती मोठं व्हायचं आहे? लोकांनी मला किती सक्सेसफुल म्हणावं? पण कधी विचारलत का, माझ्याकडे सगळं मिळालं तरी मी रोज सकाळी उठून काय करणार? आणि आता तुमच्या शेवटच्या वाढदिवसाचा विचार करा. केक समोर उभे राहून तुम्ही हसलात, फोटो काढले. लोक म्हणाले, हॅपी बर्थडे, आणखी एक वर्ष पूर्ण झालं. पण त्या दिवशी एक क्षण असा आला होता का, जेव्हा तुम्ही मनात म्हटलं असेल, खरंच हे वर्ष गेलं कधी? कारण लहानपणी आपण वाढदिवसाची वाट पाहायचो. पुढचं वर्ष सुरू होण्याची एक्साइटमेंट असायची. नवीन काहीतरी शिकायचं होतं, मोठं व्हायचं होतं, पुढे जायचं होतं. पण आज काही लोक वाढदिवस सेलिब्रेट करतात, पण मनात कुठेतरी मोजत असतात, आणखी एक वर्ष गेलं. इथेच एक अनकम्फर्टेबल ट्रूथ आहे. कदाचित आपण आयुष्य जगत नाहीये, आपण फक्त ते खर्च करत आहोत. पण थांबा, आज मी तुम्हाला हे सांगणार नाही की नोकरी सोडा. सगळं सोडून तुमच्या पॅशनच्या मागे पडा. हिमालयात जा किंवा एका दिवसात तुमचा लाईफ पर्पज शोधा. कारण आयुष्य इतकं सिंपल नाही. आपल्याकडे जबाबदाऱ्या आहेत, बिल्स आहेत, फॅमिली आहे, फियर आहे. आणि हो, अनेकांना तर अजून हेच माहीत नाही की मला खरंच काय हवं आहे. पण जपानमध्ये एक अशी कल्पना आहे जी कदाचित हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारायला शिकवते. त्या कल्पनेचं नाव आहे इकिगाई. पण इकिगाई म्हणजे फक्त जे आवडतं ते करा एवढंच नाही. इकिगाई तुमच्या समोर 4 प्रश्न ठेवतो. तुम्हाला खरंच काय आवडतं? तुम्ही कशात चांगले आहात? जगाला तुमच्याकडून कशाची गरज आहे? आणि तुम्ही जे करता त्यातून तुमचं आयुष्य टिकू शकतं का? पण या 4 प्रश्नांची उत्तरं शोधणं पुरेसं आहे का? जर तुमचं पॅशन आणि तुमची जॉब वेगळी असेल तर? जर तुम्हाला अजून तुमचं पॅशनच माहीत नसेल तर? जर तुम्ही एखाद्या गोष्टीत चांगले असाल पण ती गोष्ट करून तुम्हाला आनंदच मिळत नसेल तर? आणि सर्वात मोठा प्रश्न, तुम्ही खरंच तुमचं इकिगाई जगत आहात
की फक्त पुढच्या वीकेंडची वाट पाहत आहात? आज या व्हिडिओमध्ये आपण फक्त इकिगाई म्हणजे काय हे समजून घेणार नाही. आपण शोधणार आहोत तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे ज्यासाठी तुम्हाला खरोखर सकाळी उठावंसं वाटेल. आणि कदाचित या प्रवासाच्या शेवटी तुम्हाला एक सत्य समजेल. तुम्हाला आयुष्यापासून सुट्टी नको आहे. तुम्हाला असं आयुष्य हवं आहे ज्यातून पळून जावंसं वाटणार नाही. आणि कदाचित तिथूनच तुमच्या इकिगाईचा शोध सुरू होईल. पॉइंट 1. तुम्ही रोज उठता, पण कशासाठी? इकिगाईची खरी सुरुवात. कधी तुमच्यासोबत असं झालंय का, सकाळी अलार्म वाजतो, तुम्ही डोळे उघडता, पण शरीर उठण्याआधीच मन थकलेलं असतं. फोन हातात घेतला की नोटिफिकेशन्स, मेसेजेस, काम, जबाबदाऱ्या आणि मग नकळत आपण उठतो. कारण उठायचं आहे. दिवस सुरू होतो. एका कामातून दुसरं काम, एका मीटिंगमधून दुसरी, एका जबाबदारीतून दुसरी. आणि रात्री जेव्हा आपण पुन्हा बेडवर पडतो तेव्हा मनात एकच विचार असतो, आजचा दिवस संपला. पण इथे एक प्रश्न आहे, आजचा दिवस संपला की आजचा दिवस खरंच जगलात? कारण आजची जनरेशन थकलेली आहे. पण नेहमी कामामुळेच नाही. काही लोक सतत धावतायत, पण त्यांना माहीतच नाही ते कुठे पोहोचायचं आहे. आपण लहान असताना सगळ्यांकडे आपल्यासाठी एक रोडमॅप असतो. चांगलं शिक, डिग्री घे, जॉब कर, पैसे कमव, घर घे, सेटल हो. आणि मग काय? हा प्रश्न मात्र कोणी विचारत नाही. आपण गाडीमध्ये जीपीएस लावतो. पण एक गंमत आहे. जीपीएस मध्ये डेस्टिनेशन टाकल्याशिवाय गाडी कितीही वेगाने चालवा, जीपीएस तुम्हाला कुठेच घेऊन जाऊ शकत नाही. आज अनेकांचं आयुष्य असंच झालंय. स्पीड आहे, डिग्री आहे, जॉब आहे, मनी आहे, गोल्स आहेत. पण डेस्टिनेशन काय आहे? इथे मात्र शांतता आहे. कारण आपल्याला सतत शिकवलं गेलं, पुढे जा. पण कोणी थांबून विचारलं नाही, पण तुला खरंच जायचं कुठे आहे? आणि कदाचित हीच आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी शोकांतिका आहे. आपण चुकीच्या दिशेने जातोय की नाही हे समजण्यापेक्षा आपण इतरांपेक्षा मागे तर पडत नाही ना, याची जास्त काळजी करतो. कोणी प्रमोशन घेतलं, मग आपल्यालाही हवी. कोणी बिझनेस सुरू केला, मग आपल्यालाही वाटतं मी काहीतरी मागे पडतोय. कोणी विदेशात गेला, मग आपल्यालाही तिथे जायचं असतं. आपण कधीकधी स्वतःची इच्छा ओळखण्याआधीच दुसऱ्यांच्या आयुष्याशी स्पर्धा सुरू करतो. आणि म्हणूनच एक दिवस अशी परिस्थिती येते, बाहेरून पाहिलं तर तुमच्याकडे सगळं असतं, पण आतून एक रिकामी जागा सतत विचारत असते, हे सगळं मिळवलं, पण माझ्यासाठी नेमकं काय? याच ठिकाणी जपानी विचारसरणीतला एक सुंदर शब्द आपल्यासमोर येतो, इकिगाई. साध्या भाषेत सांगायचं तर जगण्याचं कारण. सकाळी उठण्यामागचं कारण. असं काहीतरी ज्यामुळे तुमच्या दिवसाला अर्थ मिळतो. पण एक महत्वाची गोष्ट समजून घ्या. इकिगाई म्हणजे प्रत्येकाने मोठं स्वप्न पाहिलंच पाहिजे, करोडपती झालंच पाहिजे किंवा जगप्रसिद्ध करिअर मिळवलंच पाहिजे, असं नाही. कदाचित एखाद्या व्यक्तीचं इकिगाई त्याच्या कुटुंबाची काळजी घेण्यात असेल, एखाद्याचं मुलांना शिकवण्यात, एखाद्याचं रोज बागेत झाडं वाढवण्यात, एखाद्याचं संगीतामध्ये, एखाद्याचं स्वतःची कला रोज थोडी अधिक चांगली करण्यात. कारण जगण्याचं कारण नेहमी मोठं असावं लागत नाही, पण ते तुमच्यासाठी अर्थपूर्ण असलं पाहिजे. आणि इथेच आजच्या जनरेशनची एक मोठी चूक सुरू होते. आपण इकिगाई शोधायलाही एखाद्या मोठ्या सक्सेस सारखं पाहतो. एक दिवस मला अचानक माझं पर्पस सापडेल आणि मग माझं पूर्ण आयुष्य बदलून जाईल. पण कदाचित पर्पस एखादी हरवलेली वस्तू नाही जी अचानक सापडेल. कदाचित ते तुमच्या आयुष्यात आधीपासूनच आहे. तुम्ही फक्त सततच्या धावपळीत त्याच्याकडे पाहिलंच नाही. म्हणून पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. जर प्रत्येक माणसाच्या आयुष्यात जगण्याचं काहीतरी कारण असू शकतं,
तर मग आपल्याला आपलं कारण सापडत का नाही? कदाचित कारण आपण स्वतःला ओळखण्यापूर्वीच दुसऱ्यांनी आपल्यासाठी ठरवलेलं आयुष्य जगायला सुरुवात केली आहे. आणि म्हणून आता आपल्याला स्वतःला पहिला प्रश्न विचारायचा आहे, मला खरंच काय आवडतं? पॉइंट 2, तुम्हाला जे आवडतं ते खरंच तुमचं आहे का? पण दुसऱ्यांचं नाही, स्वतःचं. आज एक विचित्र गोष्ट घडतेय. आपल्याकडे पूर्वीपेक्षा जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहेत, पण स्वतःला ओळखणारे लोक कमी होत चालले आहेत. कारण सकाळी डोळे उघडल्यापासून आपण काय पाहतो? कोणीतरी करोडपती झाला आहे, कोणीतरी कंटेंट क्रिएटर बनला आहे, कोणीतरी बिझनेस करून सक्सेसफुल झाला आहे, कोणीतरी विदेशात जाऊन परफेक्ट लाईफ जगतोय. आणि नकळत आपल्या मनात एक विचार येतो, कदाचित मलाही हेच करायला हवं. मग आपण स्वतःला विचारत नाही, मला खरंच काय हवं आहे? आपण विचारतो, आजकाल सगळे काय करत आहेत? आणि इथूनच एक धोकादायक प्रवास सुरू होतो. कोणी म्हणतो आंत्रप्रेन्युअर बना, कोणी म्हणतो कंटेंट क्रिएशनमध्ये खूप स्कोप आहे, कोणी म्हणतो ट्रेडिंग करा, कोणी म्हणतो विदेशात गेलात की लाईफ सेट. प्रत्येकाचा आवाज इतका मोठा असतो की काही काळानंतर तुमचा स्वतःचा आवाज ऐकूच येत नाही. आणि मग तुम्ही दुसऱ्याचं स्वप्न जगायला सुरुवात करता. पण लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या स्वप्नात यशस्वी होऊनही तुम्ही स्वतःच्या आयुष्यात हरू शकता. जरा विचार करा, तुम्ही एखाद्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये गेला आहात. तुम्हाला काय खायचं हे माहीत नाही. मग शेजारच्या टेबलावरचा माणूस म्हणतो, हे डिश बेस्ट आहे, मी रोज हेच खातो. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून तेच ऑर्डर करता. पण त्याला ते आवडतं, म्हणजे तुम्हालाही ते आवडेलच असं आहे का? नाही. कारण त्याची चव वेगळी, त्याची भूक वेगळी, त्याची गरज वेगळी. मग आयुष्याच्या बाबतीत आपण इतकी मोठी चूक का करतो? रेस्टॉरंटमध्ये दुसऱ्याला आवडलेलं जेवण ऑर्डर करता येईल, पण आयुष्यात दुसऱ्याने ऑर्डर केलेली लाईफ जगता येत नाही. आणि म्हणून इकिगाईचा पहिला मोठा प्रश्न आहे, तुम्हाला खरंच काय आवडतं? पण इथेही थोडं थांबा. कारण मला काय आवडतं हा प्रश्न ऐकायला सोपा आहे, पण उत्तर देणं खूप कठीण. कारण अनेकदा आपण एखादी गोष्ट आवडते म्हणून करत नाही. आपण ती करतो कारण त्यातून लाईक्स मिळतात, लोक प्रेज करतात, त्यात पैसा दिसतो, किंवा समाज म्हणतो, वाह, हे तर खूप मोठं आहे. पण एकटा असताना, जेव्हा कोणी पाहत नाही, जेव्हा टाळ्या मिळत नाहीत, जेव्हा पैसे लगेच मिळत नाहीत, तरीही तुम्ही ती गोष्ट कराल का? हा प्रश्न तुमच्या खरी आवडीच्या खूप जवळ घेऊन जातो. जपानमध्ये शोकुनिन ही एक सुंदर विचारसरणी आहे. शोकुनिन म्हणजे असा व्यक्ती जो आपल्या कामाकडे फक्त नोकरी म्हणून पाहत नाही, तो त्याकडे आपल्या क्राफ्ट म्हणून पाहतो. एक छोटा सुशी शेफ असो किंवा लाकडावर काम करणारा कारागीर, तो अनेक वर्ष रोज तीच कला अधिक चांगली करण्याचा प्रयत्न करतो. बाहेरून पाहणाऱ्या व्यक्तीला वाटेल, हे रोज एकच काम करून कंटाळत नसतील का? पण त्याच्यासाठी ते एकच काम नसतं. प्रत्येक दिवस एक नवीन प्रश्न असतो, आज मी कालपेक्षा थोडा चांगला कसा होऊ शकतो? आणि म्हणून त्याच्यासाठी परफेक्शन ही पनिशमेंट नसते, ती आयडेंटिटी बनते. पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला आजच तुमचं एक मोठं पॅशन सापडलं पाहिजे. कदाचित तुम्हाला अजून माहीतच नसेल की तुम्हाला काय आवडतं, आणि ते पूर्णपणे ठीक आहे. कारण पॅशन नेहमी सापडत नाही. कधी कधी ते प्रयत्न करत करत तयार होतं. नवीन गोष्टी करा, शिका, फेल व्हा, पुन्हा करा, स्वतःला वेळ द्या. आणि एका दिवसात उत्तर शोधण्याची घाई करू नका. कारण कदाचित तुमचं पॅशन तुमची वाट पाहत नाहीये, ते तुम्हाला कृती करताना भेटणार आहे. पण आता एक मोठा प्रश्न उरतो. समजा तुम्हाला तुमची आवड सापडली. तुम्हाला पेंटिंग आवडतं, म्युझिक आवडतं, रायटिंग आवडतं, टीचिंग आवडतं. पण फक्त एखादी गोष्ट आवडणं पुरेसं आहे का? नाही. कारण आवड ही फक्त सुरुवात आहे. खरा प्रश्न आहे, तुम्ही त्या गोष्टी किती चांगले होऊ शकता? आणि कदाचित तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य
अजून तुम्ही शोधलंच नाही. चला आता शोधूया तुमच्याकडे असलेली अशी कोणती ताकद आहे जी तुम्हाला स्वतःलाही अजून पूर्णपणे दिसली नाही. पॉइंट 3. तुमच्याकडे टॅलेंट आहे पण तुम्ही त्याला अजून ओळखलंच नाही. व्हॉट यू आर गुड ॲट. तुमची खरी ताकद कुठे लपली आहे? एक छोटा प्रश्न स्वतःला विचारा. तुम्ही आयुष्यात किती वेळा स्वतःला म्हटलं आहे, माझ्यात काही स्पेशल नाही? कदाचित तुम्ही एखाद्या मित्राला खूप चांगलं बोलताना पाहिलं असेल आणि वाटलं असेल, याच्यासारखं माझ्याला बोलता आलं असतं तर. कदाचित कोणाला ड्रॉइंग छान येतं, कोणाची बिझनेस सेन्स जबरदस्त असते, कोणाला लोकांशी लगेच कनेक्ट होता येतं, आणि आपण स्वतःकडे पाहून म्हणतो, याच्याकडे टॅलेंट आहे, माझ्याकडे नाही. पण कदाचित इथेच आपण सर्वात मोठी चूक करतो. आपण स्वतःचा टॅलेंट शोधत नाही, आपण दुसऱ्याच्या टॅलेंटशी स्वतःची तुलना करतो. कल्पना करा, एका माशाला झाडावर चढण्याची परीक्षा द्यायला लावली. तो रोज प्रयत्न करेल, पुन्हा पडेल, पुन्हा प्रयत्न करेल, आणि शेवटी त्याला वाटेल, मी काहीच करू शकत नाही. पण समस्या माशामध्ये नव्हती. त्याला चुकीच्या जागी आपली किंमत सिद्ध करायला सांगितली जात होती. आणि कदाचित तुमच्यासोबतही असंच काहीतरी होत असेल. तुम्ही इनकेपेबल नाही, तुम्ही युजलेस नाही. कदाचित तुम्ही फक्त चुकीच्या मैदानावर खेळत आहात. कारण लहानपणापासून आपल्याला एकाच प्रकारच्या सक्सेसची सवय लावली जाते. जो मॅथ्समध्ये चांगला तो इंटेलिजंट, जो एक्झाममध्ये टॉप तो टॅलेंटेड, जो मोठ्या पॅकेजवर तो सक्सेसफुल. पण एखाद्याला लोकांना समजून घेता येत असेल तर, एखाद्याला गुंतागुंतीची गोष्ट सोप्या भाषेत सांगता येत असेल तर, एखाद्याला लोकांना मोटिवेट करता येत असेल तर, एखादी व्यक्ती एखादं काम इतक्या शांतपणे आणि बारकाईने करत असेल की इतर लोक तिच्याकडे पाहून शिकत असतील तर, ही सुद्धा ताकद आहे. पण अनेकदा आपली सर्वात मोठी ताकद आपल्याला दिसत नाही. कारण जी गोष्ट आपल्याला सहज येते ती आपल्याला सामान्य वाटते. तुम्ही कदाचित म्हणाल, अरे हे तर सगळ्यांनाच येतं. पण नाही. जे तुम्हाला सहज येतं तेच कदाचित दुसऱ्यासाठी खूप कठीण असेल. म्हणून स्वतःला हे 4 प्रश्न विचारा. लोक माझ्याकडे कोणत्या मदतीसाठी वारंवार येतात? कोणतं काम मी सहज करतो पण इतरांना त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात? कोणती गोष्ट करताना मला वेळेचं भान राहत नाही? आणि सर्वात महत्त्वाचं, कोणत्या कामानंतर मी थकलो तरी आतून समाधान वाटतं? ही उत्तरं तुमच्या ताकदीकडे छोटे संकेत असू शकतात. पण इथे एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. टॅलेंट आणि स्किल एकसारखे नसतात. कदाचित तुमच्याकडे बोलण्याची नैसर्गिक क्षमता असेल, पण पब्लिक स्पीकिंगची स्किल अजून डेव्हलप केलेली नसेल. कदाचित तुम्हाला स्टोरीज सांगायला आवडत असेल, पण रायटिंग अजून परफेक्ट नसेल. कदाचित तुमचं ऑब्झर्वेशन खूप स्ट्रॉंग असेल, पण त्याचा उपयोग कसा करायचा हे अजून माहीत नसेल. म्हणजे काय? तुमची क्षमता तुमच्या सुरुवातीच्या लेव्हलवर ठरत नाही, तुम्ही किती सुधारू शकता यावर ठरते. आणि इथे जपानची एक शक्तिशाली कल्पना आपल्या मदतीला येते, काईझेन. मोठा बदल एका दिवसात नाही, रोज थोडी सुधारणा, 1%, पुन्हा 1%, दररोज थोडं चांगलं. जपानी क्राफ्ट्समनशिपमध्ये मास्टरी म्हणजे एका दिवसात परफेक्ट होणं नाही, ती म्हणजे वर्षानुवर्ष स्वतःच्या कामाकडे परत परत पाहणं आणि विचारणं, हे अजून थोडं चांगलं कसं करता येईल? कल्पना करा, तुमच्याकडे एक छोटा साधा दगड आहे. पहिल्या दिवशी त्यावर थोडं काम केलं, काही फरक दिसला नाही. दुसऱ्या दिवशीही नाही, 10व्या दिवशीही नाही. पण वर्षानंतर तोच दगड एका सुंदर मूर्तीमध्ये बदलू शकतो. टॅलेंट म्हणजे तयार मूर्ती नाही, ती घडवता येणारी शक्यता आहे. म्हणून तुमचं इकिगाई शोधताना फक्त हे विचारू नका, मी जन्मापासून कशात चांगला आहे. त्याऐवजी विचारा, मी कोणत्या गोष्टीत इतका चांगला होऊ शकतो की आजचा मी आणि 1 वर्षानंतरचा मी एकसारखा राहणार नाही. कारण इकिगाईचा प्रवास फक्त स्वतःची आवड शोधण्याचा नाही, तो
स्वतःची क्षमता विकसित करण्याचाही प्रवास आहे. पण आता इथे एक मोठी समस्या आहे. समजा तुम्हाला तुमची आवड सापडली, तुम्ही त्यात स्किल डेव्हलप केली, तुम्ही खरोखर त्यात चांगले झालात. पण एक प्रश्न अजून बाकी आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीत खूप चांगले असू शकता, पण त्या गोष्टीची जगाला खरंच गरज आहे का? कारण फक्त स्वतःसाठी जगण्यात आनंद मिळू शकतो, पण कधीकधी आपल्या कौशल्याचा उपयोग दुसऱ्याच्या आयुष्यात फरक निर्माण करतो. पॉइंट 4. जगाला तुमच्याकडून नेमकं काय हवं आहे? तुमच्या अस्तित्वामुळे कोणाचा तरी दिवस बदलू शकतो का? आता जरा विचार करा. समजा तुम्हाला एखादी गोष्ट खूप आवडते. तुम्ही त्यात खूप चांगलेही आहात. तुमच्याकडे स्किल आहे, टॅलेंट आहे. तुम्ही वर्षानुवर्ष मेहनत करून त्या गोष्टीत मास्टरी मिळवली आहे. पण एक प्रश्न आहे. ती गोष्ट फक्त तुम्हालाच आनंद देते, की तिच्यामुळे दुसऱ्या कोणाचं आयुष्यही थोडंसं चांगलं होऊ शकतं? कारण आयुष्यात एक विचित्र सत्य आहे. आपण स्वतःसाठी काहीतरी मिळवलं तर आपल्याला आनंद मिळतो. पण आपल्या अस्तित्वामुळे कोणाला तरी काहीतरी मिळालं तर आयुष्याला अर्थ मिळायला सुरुवात होते. आज आपण सतत एक प्रश्न विचारतो. मला काय मिळेल? या कामातून मला किती पैसे मिळतील? या निर्णयातून मला काय फायदा होईल? या नोकरीत माझी ग्रोथ किती आहे? पण इकिगाई आपल्याला एक वेगळा प्रश्न विचारायला लावतो. माझ्याकडे असलेली गोष्ट कोणासाठी उपयोगी पडू शकते? आणि इथेच जगाला काय हवं आहे याचा अर्थ समजून घेणं खूप महत्वाचं आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला संपूर्ण जग बदलायचं आहे. तुम्हाला एखादी मोठी कंपनी उभी करायचीच आहे, हजारो लोकांना इन्स्पायर करायचंच आहे, किंवा समाजासाठी एखादी क्रांती घडवायचीच आहे. नाही. कधीकधी तुमचं जग खूप छोटं असू शकतं. तुमचं कुटुंब, तुमचे मित्र, तुमचे विद्यार्थी, तुमचे ग्राहक, तुमचा परिसर, किंवा कदाचित एक अशी व्यक्ती जिला आज तुमच्या मदतीची गरज आहे. कल्पना करा. 2 लोकांकडे पाणी आहे. पहिला माणूस म्हणतो, हे माझं आहे, मला ते सांभाळून ठेवायचं आहे. दुसरा माणूस त्या पाण्याकडे पाहतो आणि विचारतो, याने कोणाची तहान भागू शकते? दोघांकडे रिसोर्स सारखाच आहे, पण विचार वेगळा आहे. पहिल्याने विचारलं, हे माझ्यासाठी काय करू शकतं? दुसऱ्याने विचारलं, मी याने कोणासाठी काय करू शकतो? आणि अनेकदा पर्पस तिथेच जन्म घेतो. जेव्हा तुमची आवड, तुमची स्किल आणि कोणाची तरी गरज एकमेकांना भेटतात. आजच्या जनरेशन समोर ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत, पण एक प्रॉब्लेम देखील आहे. आपण इम्पॅक्ट म्हणजे फक्त मोठे नंबर्स समजायला लागलो आहोत. 1 मिलियन फॉलोअर्स, लाखो व्ह्यूज, मोठा बिझनेस, मोठं नाव. पण लक्षात ठेवा, एखाद्या व्यक्तीचं आयुष्य बदलण्यासाठी लाखो लोकांची गरज नसते. कधीकधी एखादा टीचर एका विद्यार्थ्याला योग्य वेळी प्रोत्साहन देतो, आणि त्या एका वाक्यामुळे त्या विद्यार्थ्याचं पूर्ण आयुष्य बदलतं. एक डॉक्टर फक्त ट्रीटमेंट करत नाही, तो एखाद्या कुटुंबाला आशा देतो. एक लेखक एखादं वाक्य लिहितो, आणि ते वाचून कोणीतरी हार मानणं थांबवतो. एक आई रोज घरात साधं जेवण बनवते, पण त्या कृतीमध्येही केअर असते, कॉन्ट्रीब्युशन असतं, पर्पज असतो. म्हणूनच तुम्ही किती मोठा फरक निर्माण करता यापेक्षा महत्वाचं आहे, तुम्ही कोणाच्या आयुष्यात फरक निर्माण करता. जपानी संस्कृतीमध्ये कम्युनिटी आणि कॉन्ट्रीब्युशनला महत्त्व दिलं जातं. स्वतःला फक्त स्वतंत्र व्यक्ती म्हणून नाही, तर एका मोठ्या समुदायाचा भाग म्हणून पाहण्याची भावना. याचा अर्थ असा नाही की स्वतःला विसरा, तर अर्थ असा, तुम्ही स्वतःसाठी वाढा, पण तुमच्या वाढीचा प्रकाश कोणाला तरी मिळू द्या. एक छोटं उदाहरण घ्या. समजा तुम्हाला कुकिंग आवडतं, तुम्ही त्यात चांगले आहात. आता तुमचं इकिगाई कदाचित फक्त शेफ बनणं नाही. तुम्ही हेल्दी रेसिपीज शिकवू शकता, लोकांचा कुकिंगचा फिअर कमी करू शकता, आपल्या भागातल्या एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधू शकता. म्हणजेच स्किल तीच आहे, पण तिचा पर्पज बदलला. आणि कधीकधी
इकिगाई हे एका प्रश्नाचं उत्तर नसतं, मी काय बनू, तर एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर असतं, मी जे आहे त्याचा उपयोग कुठे होऊ शकतो. पण इथे एक रियालिटी चेक आहे. समजा तुम्हाला तुमची आवड माहीत आहे, तुम्ही त्यात चांगलेही आहात, जगाला त्याची गरजही आहे, पण त्यातून तुमचं स्वतःचं आयुष्य चालू शकत नसेल तर? कारण पर्पज सुंदर आहे, पण बिल्स सुद्धा खरे आहेत. स्वप्न महत्वाची आहेत, पण जबाबदाऱ्या देखील तितक्याच खऱ्या आहेत. म्हणून आता इकिगाईचा पुढचा प्रश्न सर्वात प्रॅक्टिकल आहे. तुम्ही जे करता त्यातून तुमचं आयुष्य टिकू शकतं का? पॅशन आणि पैसे एकमेकांचे शत्रू आहेत का? की दोघांमध्ये असा एखादा बॅलन्स आहे जिथे तुम्ही फक्त पोटासाठी काम करत नाही आणि फक्त स्वप्नांसाठी वास्तवापासून पळतही नाही? चला आता त्या पॉइंट 5, पॅशन आणि पैसे दोन्ही एकत्र येऊ शकतात का? स्वप्न आणि जबाबदाऱ्या यांच्यामधला पूल, एक वाक्य आजकाल खूप ऐकायला मिळतं. जे आवडतं ते करा आणि आयुष्यात एक दिवसही काम करावं लागणार नाही. ऐकायला सुंदर वाटतं, पण जरा वास्तवात येऊया. घरात EMI असू शकते, आईवडिलांच्या जबाबदाऱ्या असू शकतात, मुलांचं शिक्षण असू शकतं, बिल्स आहेत आणि महिन्याच्या शेवटी बँक अकाउंट सुद्धा एक प्रश्न विचारतं. तुझं पॅशन छान आहे, पण घर कसं चालणार? म्हणूनच फक्त हे सांगणं की नोकरी सोडा आणि पॅशन फॉलो करा सोपं आहे, पण प्रत्येकासाठी प्रॅक्टिकल नाही. आणि इथेच अनेक लोक दोन टोकांमध्ये अडकतात. एका बाजूला मन म्हणतं, मला काहीतरी वेगळं करायचं आहे. दुसऱ्या बाजूला जबाबदाऱ्या म्हणतात, आधी वास्तव सांभाळ. आणि मग अनेक वर्ष आपण स्वतःला एकाच वाक्याने समजावत राहतो, एक दिवस वेळ मिळाला की मी मला आवडतं ते करेन. पण तो एक दिवस अनेकदा कधीच येत नाही. म्हणून प्रश्न असा नाही की पॅशन निवडायचं की पैसे. खरा प्रश्न आहे, पॅशन आणि पैसे यांच्यामध्ये पूल कसा बांधायचा? कल्पना करा, तुम्हाला संगीत खूप आवडतं, पण सुरुवातीला तुम्ही त्यातून पैसे कमवत नाही. म्हणून दोन एक्स्ट्रीम डिसिजन्स आहेत. पहिला, सगळं सोडून लगेच म्युझिशियन बनायचं. दुसरा, यातून पैसे मिळत नाहीत म्हणून संगीत पूर्णपणे सोडून द्यायचं. पण आयुष्यात नेहमी फक्त दोनच पर्याय नसतात. कधी कधी उत्तर तिसऱ्या रस्त्यात असतं. तुम्ही तुमची जॉब सुरू ठेवू शकता आणि त्याचबरोबर रोज 1 तास तुमची स्किल विकसित करू शकता. पहिले शिका, मग चांगले व्हा, मग लोकांना व्हॅल्यू द्या, मग छोट्या स्तरावर त्यातून कमाईची शक्यता तयार करा. म्हणजे पहिल्या दिवशी पूल ओलांडायचा नाही, पहिल्या दिवशी पुलाचा पहिला दगड ठेवायचा आहे. आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे. तुमचं इकिगाई आणि तुमची नोकरी नेहमी एकच असली पाहिजे असं नाही. कदाचित तुमची जॉब तुम्हाला आर्थिक स्टेबिलिटी देत असेल आणि तुमचं इकिगाई तुम्हाला इमोशनल मीनिंग देत असेल. काही लोकांसाठी दोन्ही एकत्र येतील, काहींसाठी वेगवेगळे असतील आणि दोन्ही गोष्टी योग्य असू शकतात. कारण इकिगाई म्हणजे स्वतःला एका जॉब टायटलमध्ये बंद करणं नाही. तुम्ही फक्त इंजिनियर, डॉक्टर, टीचर किंवा बिझनेसमॅन नाही. तुमच्यामध्ये अनेक भूमिका आहेत, अनेक आवडी आहेत, अनेक क्षमता आहेत, अनेक कारणं आहेत ज्यामुळे तुम्हाला जगावंसं वाटतं. म्हणून स्वतःला हा प्रेशर देऊ नका, मला एकच परफेक्ट करिअर शोधायचं आहे, नाहीतर माझं आयुष्य चुकीचं आहे. कदाचित तुमची नोकरी तुमचं इन्कम देत असेल, तुमचा छंद तुमचा आनंद देत असेल, तुमचं कुटुंब तुम्हाला प्रेम देत असेल आणि दुसऱ्यांना मदत करणं तुम्हाला पर्पज देत असेल. पूर्ण आयुष्य एका गोष्टीत शोधण्याची गरज नाही. कधीकधी अर्थ अनेक छोट्या गोष्टींमधून तयार होतो. जपानी शोकुनिन माइंडसेट आपल्याला आणखीन एक गोष्ट शिकवतो. तुम्ही जे काम करता ते किती मोठं आहे यापेक्षा तुम्ही ते किती प्रामाणिकपणे आणि कौशल्याने करता हे महत्वाचं आहे. एक साधा कारागीर सुद्धा आपल्या कामातून प्राईड आणि मीनिंग शोधू शकतो.
कारण प्रत्येक कामात दोन मार्ग असतात. पहिला, मला हे करावंच लागतं. आणि दुसरा, मी हे अधिक चांगलं कसं करू शकतो. हा छोटासा बदल काम बदलत नाही, पण कामाशी असलेलं तुमचं नातं बदलतो. आणि कधीकधी आपण करिअर बदलण्याआधी आपण आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज असते. पण इथे एक मोठा प्रश्न अजूनही उरतो. समजा तुम्हाला आवडतं ते सापडलं, तुम्ही त्यात चांगले होत आहात, जगाला त्याची गरज आहे, तुम्ही त्यातून इन्कम सुद्धा तयार करू शकता. म्हणजे आता तुम्हाला तुमचं इकिगाई सापडलं का? कदाचित नाही. कारण आपण इकिगाईकडे अनेकदा एखाद्या फायनल डेस्टिनेशन सारखं पाहतो. जणू एक दिवस अचानक सगळे आन्सर्स मिळतील आणि मग आयुष्य कायमच परफेक्ट होईल. पण जपानी विचार आपल्याला काहीतरी वेगळं शिकवतो. इकिगाई ही सापडणारी वस्तू नाही, ती दररोज जगण्याची पद्धत आहे. आणि कदाचित तुम्हाला तुमचं इकिगाई सापडत नाहीये, कारण तुम्ही ते एखाद्या मोठ्या उत्तरात शोधत आहात, जेव्हा ते तुमच्या रोजच्या छोट्या कृतींमध्ये लपलेलं आहे. पण मग प्रश्न आहे, आपलं इकिगाई रोजच्या आयुष्यात नेमकं कसं जगायचं? आणि इथून सुरू होते इकिगाईची खरी जॅपनीज पद्धत. पॉइंट 6. तुमचं इकिगाई सापडत नाही कारण तुम्ही ते चुकीच्या ठिकाणी शोधत आहात. इकिगाई शोधायचं नाही, हळूहळू जगायचं असतं. आता इथपर्यंतच्या प्रवासात आपण 4 महत्वाचे प्रश्न पाहिले. मला खरंच काय आवडतं? मी कशात चांगला आहे? जगाला माझ्याकडून कशाची गरज आहे? आणि त्यातून सस्टेनेबल व्हॅल्यू किंवा इन्कम निर्माण होऊ शकतो का? पण आता एक क्षण थांबा. समजा या 4ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज मिळाली, म्हणजे उद्यापासून तुम्ही आनंदी व्हाल का? तुमच्या आयुष्यात स्ट्रेस येणार नाही, तुम्ही कधी कन्फ्यूज होणार नाही, प्रत्येक सकाळ परफेक्ट वाटेल? नाही. आणि इथेच इकिगाई बद्दलची सर्वात मोठी गैरसमजूत संपते. इकिगाई म्हणजे अशी एक गोष्ट शोधणं नाही, जी मिळाल्यावर तुमचं आयुष्य कायमच परफेक्ट होईल. कारण जीवन म्हणजे पझल नाही, जिथे शेवटचा पीस बसला की गेम संपतो. जीवन म्हणजे बाग आहे. तुम्ही आज बी पेरलं, उद्या झाड उभं राहणार नाही. त्याला पाणी द्यावं लागेल, सूर्यप्रकाश मिळू द्यावा लागेल. कधी पाने गळतील, कधी पाऊस जास्त पडेल, कधी वाढ थांबल्यासारखी वाटेल. पण तरीही तुम्ही रोज त्याची काळजी घेत राहता. कारण तुम्हाला माहीत असतं, जिवंत गोष्टींची काळजी एकदाच घेऊन संपत नाही. आणि तुमचं इकिगाई सुद्धा असंच आहे. ते एखाद्या डोंगराच्या शिखरावर बसलेलं नाही, की तुम्ही एक दिवस तिथे पोहोचाल आणि म्हणाल, बस आता मला माझ्या आयुष्यातलं सगळं समजलं. नाही. ते कदाचित तुमच्या रोजच्या छोट्या क्षणांमध्ये आहे. सकाळी शांतपणे चहा पिण्यात, तुम्हाला आवडणारी एखादी गोष्ट थोडी अधिक चांगली करण्यात, एखाद्याला मदत करण्यात, तुमच्या मुलांसोबत वेळ घालवण्यात, तुमच्या आईवडिलांना हसवण्यात, एखादं गाणं ऐकताना पूर्णपणे प्रेझेंट राहण्यात, किंवा अशी एखादी गोष्ट करण्यात ज्यानंतर तुम्ही स्वतःला म्हणता, आजचा दिवस वाया गेला नाही. याच ठिकाणी जपानी जीवनशैलीचा एक सुंदर धडा आपल्या समोर येतो. मोठा आनंद शोधताना छोट्या आनंदांकडे दुर्लक्ष करू नका. जपानमध्ये अनेक पारंपरिक जीवन पद्धतींमध्ये काम, क्राफ्ट, निसर्ग, समुदाय आणि रोजच्या छोट्या कृतींना अर्थ दिला जातो. कारण आनंदासाठी प्रत्येक वेळी मोठा ओकेजन लागतोच असं नाही. आपण काय करतो? एकदा प्रमोशन झालं की खुश होईन, एकदा भरपूर पैसे आले की एन्जॉय करेन, एकदा परफेक्ट पार्टनर मिळाला की लाईफ कंप्लीट, एकदा घर घेतलं की शांत बसेन. आणि अशा प्रकारे आपण आनंदाचं ॲड्रेस नेहमी भविष्यकाळात ठेवतो. पण फ्युचरमध्ये राहणारी एक मोठी समस्या आहे. आपण तिथे कधीच पोहोचत नाही. कारण एक गोल पूर्ण झाला की दुसरं उभं राहतं. एक इच्छा पूर्ण झाली की नवीन इच्छा जन्म घेते.
म्हणून जर तुमचा आनंद नेहमी पुढच्या अचीवमेंट नंतर सुरू होणार असेल तर तो नेहमी थोडासा पुढेच राहील. आणि म्हणून इकिगाई आपल्याला एक महत्वाचा प्रश्न विचारायला लावतो. आजच्या दिवसात अशी कोणती छोटी गोष्ट आहे जी तुम्हाला जिवंत असल्याची जाणीव करून देते? हे उत्तर ग्लॅमरस असण्याची गरज नाही. कदाचित सकाळी चालायला जाणं, कुकिंग, रीडिंग, गार्डनिंग, म्युझिक, एक्सरसाइज, काहीतरी शिकणं, एखाद्या प्रिय व्यक्तीसोबत मनापासून बोलणं, किंवा तुमचं काम थोडं अधिक चांगलं करणं. कारण अर्थ नेहमी मोठ्या घटनांमध्ये सापडत नाही. तो अनेकदा छोट्या क्षणांना आपण दिलेल्या लक्ष्यातून तयार होतो. आणि इथे एक अत्यंत महत्वाचा जॅपनीज कॉन्सेप्ट येतो, काईझेन. रोज थोडं सुधारत राहणं. तुम्हाला आज पूर्ण आयुष्य बदलायची गरज नाही. आज फक्त एक छोटा प्रश्न विचारा, कालच्या तुलनेत मी आज 1% चांगलं काय करू शकतो? तुमचं इकिगाई एका मोठ्या निर्णयातून जन्माला येईलच असं नाही. कदाचित ते रोजच्या छोट्या डिसिजन्समधून तयार होईल. आज 20 मिनिटं तुमची स्किल इम्प्रूव्ह केली, आज एखाद्याला मदत केली, आज शरीराची काळजी घेतली, आज फोन बाजूला ठेवून स्वतःसोबत 10 मिनिटं बसलात. छोटं वाटतं, पण हळूहळू याच छोट्या गोष्टी मिळून तुमच्या आयुष्याला एक दिशा देतात. पण इथे एक प्रश्न उरतो. आपल्याला जगण्याचं कारण सापडलं, पण त्या कारणासाठी जगण्या इतकं निरोगी आणि अर्थपूर्ण आयुष्य आपण कसं तयार करणार? कारण इकिगाईचा अर्थ फक्त मला काय करायचं आहे इतकाच नाही. मी अशी जीवनशैली कशी तयार करू ज्यामुळे मला ते आयुष्य दीर्घकाळ जगता येईल? आणि इथेच या प्रवासाचा सर्वात सुंदर भाग सुरू होतो. जपानी लोकांचं दीर्घ आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्याचं रहस्य. पॉइंट 7. जास्त वर्ष जगणं नाही, प्रत्येक दिवस जगण्यासारखा कसा बनवायचा? इकिगाईची खरी जपानी जीवनशैली आणि तुमच्या आयुष्यात तिचा अर्थ. आता इथपर्यंत आपण एक मोठा प्रश्न शोधत होतो, माझं इकिगाई काय आहे? पण कदाचित आता प्रश्न बदलण्याची वेळ आलीये. कारण फक्त आपलं इकिगाई शोधून उपयोग नाही, त्यासाठी जगण्यासारखं आयुष्यही तयार करावं लागतं. समजा तुम्हाला अखेर समजलं तुम्हाला काय आवडतं, तुम्ही कशात चांगले आहात, तुमच्या कामाचा इतरांना उपयोग होतो, तुमच्या दिवसाला एक अर्थ आहे. पण जर तुमच्याकडे स्वतःसाठी वेळच नसेल तर? जर तुम्ही सतत स्ट्रेस्ड असाल तर? जर तुमचं शरीरच तुमची साथ देत नसेल तर? जर तुमच्याकडे हजारो लोक असतील पण मन मोकळं करायला एकही व्यक्ती नसेल तर? मग यश असूनही आयुष्य खरंच समृद्ध म्हणता येईल का? याच ठिकाणी इकिगाईचा सर्वात सुंदर आणि प्रॅक्टिकल धडा सुरू होतो. जपानी जीवनशैली आपल्याला सांगते, दीर्घ आयुष्याचं रहस्य फक्त जास्त वर्ष जगण्यात नाही, तर दररोज जगण्याचं कारण जिवंत ठेवण्यात आहे. कल्पना करा, तुमचं आयुष्य म्हणजे एक मोठा दिवा आहे. तुमचं इकिगाई ही त्या दिव्याची ज्योत आहे. पण फक्त ज्योत असली म्हणून पुरेसं नसतं, तिला जळत राहण्यासाठी तेल लागतं. आणि तुमच्या आयुष्याचं ते तेल म्हणजे तुमचं शरीर, तुमचं मन, तुमची माणसं, तुमच्या रोजच्या सवयी. यापैकी एक गोष्ट संपली तर हळूहळू ज्योतही कमजोर होऊ शकते. म्हणूनच इकिगाई हा फक्त करिअरचा प्रश्न नाही, तो पूर्ण जीवनशैलीचा प्रश्न आहे. पहिलं, शरीराला हालचाल हवी, शिक्षा नाही. आज आपण एक्सरसाइजला एक पनिशमेंट सारखं पाहतो. जिम जॉईन करतो, 2 दिवस जोरात वर्कआउट करतो, मग शरीर दुखलं की सगळं बंद. पण जपानी जीवनपद्धतीत एक साधी कल्पना दिसते. शरीराला जिवंत ठेवण्यासाठी शरीराला सतत हलवत राहा. वॉक करा, पायऱ्या वापरा, बागेत काम करा, थोडं स्ट्रेच करा, डान्स करा, तुम्हाला आवडेल ती मूव्हमेंट करा. कारण शरीर ही फक्त तुम्हाला इकडून तिकडे घेऊन जाणारी मशीन नाही. तुमच्या इकिगाईपर्यंत पोचण्यासाठी तुमच्याकडे असलेलं तेच एकमेव वाहन आहे. दुसरं, कमी खा, पण आयुष्याचा स्वाद घ्या. आज आपण खाण्यासाठी वेळ वाचवतो, पण फोन पाहत पाहत खातो, घाईघाईत खातो,
पोट भरल्याचं शरीर सांगण्याआधीच जास्त खाऊन टाकतो. जपानी ओकिनावान परंपरेतील एक प्रसिद्ध सवय आहे हारा हाची बू. पोट साधारण 80% भरल्यावर थांबण्याची जाणीव. पण या विचाराचा अर्थ फक्त खाण्यापुरता मर्यादित नाही. जीवनातही 100% भरून टाकण्याची गरज नाही. तुमचं कॅलेंडर, तुमचं घर, तुमचा फोन, तुमचं मन, सगळं इतकं भरून टाकू नका की श्वास घेण्यासाठी जागाच उरणार नाही. थोडी जागा ठेवा, कारण रिकामी जागा ही रिकामे पण नसते. कधीकधी तिथेच आयुष्य श्वास घेतं. तिसरं, एकट्याने पर्पज शोधू नका. माणसांमध्येही तो सापडतो. आज आपण कनेक्टेड खूप आहोत, पण अनेकदा जवळ नाही. शेकडो कॉन्टॅक्ट्स आहेत, पण मनातलं सांगण्यासाठी कोणी नाही. इथे जपानी कम्युनिटी कल्चरमधून एक महत्त्वाचा धडा मिळतो. दीर्घ आणि आनंदी आयुष्यासाठी माझं काय इतकंच नाही, आपलं कोण हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. ओकिनावामध्ये मोआय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जवळच्या सामाजिक गटांची कल्पना प्रसिद्ध आहे. एकमेकांना साथ देणारे, वेळ देणारे, आधार देणारे लोक. कारण एकट्याने तुम्ही धावू शकता, पण आयुष्याचा लांब प्रवास माणसासोबतच हलका वाटतो. आज एक मेसेज करा, एखाद्या जुन्या मित्राला कॉल करा, कुटुंबासोबत बसून खऱ्या अर्थाने बोला. कारण कदाचित तुम्ही तुमचं इकिगाई शोधत असताना त्याचा एक भाग आधीपासूनच तुमच्या शेजारी बसलेला असेल. चौथं, स्ट्रेस थांबणार नाही, पण तुम्ही थांबू शकता. आपण अनेकदा म्हणतो, एकदा सगळं सेटल झालं की शांत होईन. पण आयुष्य कधी पूर्ण सेटल होत नाही. एक प्रॉब्लेम संपली की दुसरी तयार. म्हणून शांतता ही प्रॉब्लेम नसल्यावर मिळणारी गोष्ट नाही. आणि आता आपण पुन्हा त्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे जाऊया. समजा आज रात्री तुमच्या अकाउंटमध्ये इतके पैसे आले की उद्यापासून तुम्हाला आयुष्यभर काम करण्याची गरज नाही. सुरुवातीला तुम्ही आराम कराल, ट्रॅव्हल कराल, एन्जॉय कराल. पण काही दिवसांनी एक सकाळ अशी येईल जेव्हा तुम्ही स्वतःला विचाराल, आज मी कशासाठी उठणार? आणि कदाचित तुमच्या आयुष्यातली खरी संपत्ती तेव्हाच समोर येईल. ती तुमच्या बँक अकाउंटमध्ये नाही, ती तुमच्या जॉब टायटलमध्ये नाही, ती तुमच्या फॉलोअर्समध्ये नाही. ती त्या गोष्टीत आहे ज्यासाठी कोणतीही सक्ती नसतानाही तुम्हाला पुन्हा एकदा उठावंसं वाटतं. म्हणून आजपासून स्वतःला हे 4 प्रश्न विचारा. मला काय आवडतं? मी कशात अधिक चांगला होऊ शकतो? माझ्या क्षमतेचा कोणाला उपयोग होऊ शकतो? मी त्यातून व्हॅल्यू कशी निर्माण करू शकतो? पण या 4 प्रश्नांपलीकडे दररोज सकाळी स्वतःला आणखी एक प्रश्न विचारा. आज असा कोणता छोटा क्षण निर्माण करेन ज्यामुळे रात्री झोपताना मला वाटेल, आजचा दिवस खरंच जगलो? कारण कदाचित इकिगाई हे तुमच्या आयुष्याच्या शेवटी मिळणारं मोठं उत्तर नाही. ते रोज सकाळी तुम्ही स्वतःला विचारता तो छोटासा प्रश्न आहे. आज मला जगण्यासारखं काय आहे? आणि ज्या दिवशी त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मनापासून मिळेल, त्या दिवशी कदाचित तुम्हाला समजेल, तुम्ही आयुष्याचा अर्थ शोधत नव्हतात, तुम्ही आयुष्य जगण्याची पद्धत शोधत होतात. आता आपण पुन्हा सुरुवातीच्या त्या प्रश्नाकडे जाऊया. समजा उद्यापासून तुम्हाला पैशासाठी काम करण्याची गरजच नाही. तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. कोणतीही डेडलाईन नाही, कोणताही बॉस नाही, कोणतीही सक्ती नाही. तर तुम्ही सकाळी उठून काय कराल? कदाचित या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आज लगेच मिळणार नाही. आणि ते पूर्णपणे ठीक आहे. कारण इकिगाई ही एखादी परीक्षा नाही जिचं उत्तर आजच शोधावं लागेल. ती एक जर्नी आहे. हळूहळू स्वतःला ओळखण्याची जर्नी. आपल्याला काय आवडतं? आपण कशात चांगले होऊ शकतो? आपल्या क्षमतेचा इतरांना कसा उपयोग होऊ शकतो? आणि या सगळ्यात आपल्यासाठी अर्थ कुठे आहे, हे शोधण्याची जर्नी. या पुस्तकाचा सर्वात सुंदर संदेश कदाचित हाच आहे. तुम्हाला नवीन आयुष्य शोधायची गरज नाही. तुमच्याकडे असलेल्या आयुष्यात जगण्याचं कारण शोधायचं आहे. कारण कदाचित
आनंद कुठेतरी दूर नाही. तो एखाद्या मोठ्या प्रमोशन नंतर नाही, एखाद्या परफेक्ट घरानंतर नाही, किंवा एक दिवस सगळ्या समस्या संपल्यानंतरही नाही. तो कदाचित तुमच्या आजच्या दिवसातच आहे. त्या कामात आहे जे करताना वेळीचं भान राहत नाही. त्या व्यक्तींमध्ये आहे ज्यांच्यासोबत तुम्ही मनापासून हसता. त्या स्किलमध्ये आहे जी तुम्ही अजूनही शिकत आहात. त्या छोट्या कृतीत आहे ज्यानंतर तुम्हाला वाटतं, हो, आजचा दिवस वाया गेला नाही. इकिगाई आपल्याला एक गोष्ट शिकवतं. जास्त वर्ष जगणं हा उद्देश नाही. जितकी वर्ष मिळाली आहेत ती अर्थपूर्णपणे जगणं हा उद्देश आहे. या पुस्तकाचा केंद्रबिंदूही हाच आहे. जगण्याचं कारण शोधणं आणि त्याला रोजच्या कृती, सक्रियता, नाती आणि अर्थपूर्ण जीवनशैलीने जिवंत ठेवणं. म्हणून आज रात्री झोपण्याआधी स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा. उद्या सकाळी मला उठावंसं वाटेल अशी कोणती एक गोष्ट मी माझ्या आयुष्यात निर्माण करू शकतो? मोठं उत्तर शोधू नका. आजपासून छोटी सुरुवात करा. एक नवीन गोष्ट शिका. जुन्या आवडीकडे पुन्हा वळा. एखाद्याला मदत करा. आपल्या माणसांसोबत वेळ घालवा. शरीराला हलवा. थोडं हळू जगा. आणि सर्वात महत्त्वाचं, दुसऱ्यांचं आयुष्य बघून तुम्हाला काय व्हायचं आहे हे ठरवण्यापेक्षा स्वतःला विचारत रहा, मला खरंच कसं जगायचं आहे? कारण तुमचं इकिगाई कदाचित अजून सापडलं नसेल, पण कदाचित ते तुमच्यापासून दूरही नाही. ते तुमच्या आयुष्यातल्या त्या छोट्या गोष्टीत लपलेलं असेल, ज्याकडे तुम्ही इतकी वर्ष ही तर साधी गोष्ट आहे म्हणून दुर्लक्ष केलं. आणि आता पुन्हा एकदा तुमच्या पुढच्या वाढदिवसाचा विचार करा. केक तुमच्या समोर असेल, लोक हसत असतील आणि सगळे म्हणतील, हॅपी बर्थडे, आणखी एक वर्ष पूर्ण झालं. पण त्या दिवशी मनात एक प्रश्न नक्की विचारा, या वर्षात मी फक्त एक वर्ष मोठा झालो की खरंच थोडा अधिक जिवंत झालो? कारण शेवटी आयुष्याची खरी शोकांतिका वर्ष कमी असणं नाही, तर मिळालेली वर्ष जगल्यासारखी न वाटणं आहे. आणि कदाचित इकिगाई म्हणजे आयुष्यभरासाठी एक मोठं उत्तर शोधणं नाही, तर रोज सकाळी उठल्यावर स्वतःला म्हणता येणं, हो, आज जगण्यासारखं काहीतरी आहे. आणि आता मला तुमच्याकडून एक उत्तर हवं आहे. जर उद्यापासून तुम्हाला पैशासाठी काम करण्याची गरजच नसेल, तर तुम्ही तुमच्या वेळेचं काय कराल? खाली कमेंटमध्ये फक्त एक गोष्ट लिहा, जी तुम्ही कोणत्याही सक्तीशिवाय, कोणतीही अपेक्षा नसताना तरीही पुन्हा पुन्हा कराल. कदाचित तिथेच तुमच्या इकिगाईचा पहिला धागा लपलेला असेल. आणि जर या व्हिडिओनं तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल एक क्षण जरी विचार करायला भाग पाडलं असेल, तर हा व्हिडिओ लाईक करा. कारण कदाचित तुमच्या एका लाईकमुळे हा व्हिडिओ अशा एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल जी आज स्वतःला हाच प्रश्न विचारत असेल, मी रोज उठतोय, पण नेमकं कशासाठी? अशाच बुक्समधून आयुष्याकडे वेगळ्या नजरेनं पाहायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका अशाच पुस्तकासोबत. पण तोपर्यंत फक्त आयुष्य जगू नका, असं काहीतरी शोधा ज्यामुळे तुम्हाला ते जगावंसं वाटेल.